नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी या व्हिडिओतून तुम्हाला असे काही 5 उपाय सांगणार आहेत, जे करून तुम्ही तुमच्या जीवनातील जे काही कष्ट आहे, दरिद्रता आहे, जी काही संकटे आहेत ना, त्याचं निवारण करू शकता. ती संकटे तुम्ही कमी करू शकता किंवा तुमच्या जे सर्पदोष आहे, पितृदोष आहे, ते सारे दोष तुमचे कमी होण्यासाठी मदत नक्कीच होणार आहे. तर जे लोक भगवान शिव भोलेनाथ यांच्यावरती विश्वास ठेवत असतात, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ त्यांच्या नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. तर असे 5 उपाय आहेत, ते तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायचे आहेत आणि ते भगवान शिवशंकर भोलेनाथ यांना समर्पित आहेत. तुम्हाला हे 5 उपाय लागोपाठ 5 सोमवार करायचे आहेत. कोणत्याही सोमवारी तुम्ही खंड पडू देऊ नका. शक्यतो जमेल तेवढं लागोपाठ 5 सोमवार करायचा प्रयत्न करा. जर नाही जमलं, एखाद्या सोमवारी खंड पडला तर काहीच हरकत नाही, पण एकापेक्षा जास्त सोमवार खंड पडू देऊ नकात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी आपल्या कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हे कमेंट करायला विसरू नका. ज्या पण भक्तांचं आपल्या शिव भोलेनाथांवरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, ते लोक नक्की कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहितील. तर पहिला असा उपाय आहे, भगवान शिव यांचं तुम्हाला सकाळी सकाळी दर्शन करायचं आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठणार, तुम्हाला स्नान करून आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम भगवान भोलेनाथांचं दर्शन करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल, घरामध्ये फोटो असेल, त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे. मग तुम्ही जी बाकीची तुमची कामं आहेत, नित्याची देवपूजा आहे, ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही शिवचालीसाचं तुम्हाला पाठ करायचं आहे, शिव अष्टकाचं तुम्हाला पाठ करायचं आहे. जर तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल तर टी व्हीवरती, मोबाईलवरती लावून तुम्ही दिवसातून ते कधीही ऐकू शकता. तर असं केल्याने तुमचं जे काही समस्या आहेत किंवा जे तुमच्या जीवनामधील दुःख आहे, ते साऱ्यांचं निवारण होत असतं आणि भगवान शिव भोलेनाथ हे तुमच्यावरती लवकर प्रसन्न होत असतात. तर एवढं हे प्रभावशाली असं शिवचालीसा पाठ आहे. हे नक्की माणसाने आपल्या जीवनात दर सोमवारी तर ऐकलंच पाहिजे. जे लोक रोज ऐकतात ना, त्यांना तुम्ही विचारा त्यांच्या जीवनामध्ये किती प्रगती होत आहे. ते त्यांच्या जीवनातील जी काही दरिद्रता असेल किंवा कोणतेही दोष असतील, ते नक्कीच त्यांच्या पत्रिकेमध्ये कमी झालेले असतात. पण तुम्ही कमसे कम सोमवारी तरी शिवचालीसाचा पाठ तुम्ही ऐकला पाहिजे किंवा बोलला पाहिजे. त्यानंतर दुसरा असा उपाय आहे, तो म्हणजे तुमचं जर दाम्पत्य जीवनामध्ये खूप परेशानी असेल, खूप दुःख असेल, तुमच्या घरामध्ये खूप कलह होत असेल, विवाह ठरत नसतील किंवा तुम्हाला विवाहासाठी योग्य तुमच्या मनपसंत तुम्हाला मुलगी मुलगा भेटत नसेल किंवा मुलं होण्यासाठी खूप तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे की सोमवारी शिवमंदिरामध्ये जाऊन एक रुद्राक्ष तुम्हाला पिंडीवरती दान करायचं आहे किंवा अर्पण करायचं आहे आणि तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना तुम्हाला सांगायची आहे. तर अशामुळे खूप लोकांचे विवाह देखील ठरलेले आहेत. त्यांचे जे काही वैवाहिक जीवनामध्ये जी काही संकटे आहेत किंवा जे काही कलह भांडणं असतील, ते सारं दूर झालेले आहेत. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की सोमवारच्या दिवशी तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला चंदनाचा, सफेद चंदन किंवा लाल चंदन याचा टीका तुम्हाला त्या चंदनाचा टीका तुम्हाला बेलपत्रावरती लावायचा आहे. ओम लिहायचं आहे. जमलं तर ओम नमः शिवाय असं देखील तुम्ही तिथं लिहू शकता. एखाद्याच्या माचीच्या काडीनं लिहिलं तर ते बसेलही पानावरती आणि व्यवस्थित लिहिता पण येईल. आणि हे जे पान आहे ते बेलपत्र तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती सोमवारी नेऊन अर्पण तुम्हाला करायचं. तर असं जे बेलपत्र तुम्ही भगवान भोलेनाथांना जेव्हा अर्पण करताना, तेव्हा भोलेनाथ खूप प्रसन्न होत असतात आणि जे काही तुमची मनोकामना आहे ते त्यांना सांगण्याची पण गरज नाही. ते तुम्हाला हमेशा जीवनामध्ये खुश ठेवत असतात. एवढा हा प्रभावशाली हा उपाय आहे. तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन जर शक्य नसेल तर घरातल्या पिंडीवरती दर सोमवारी तुम्हाला ओम नमः शिवाय असं बेलपत्रावरती लिहायचं आहे, व्हायचं आहे आणि तुमची इच्छित मनोकामना तुम्हाला सांगायची आहे. तर हे खूप प्रभावशाली असे उपाय आहेत. खूप लोक करत असतात हे उपाय. तुम्ही देखील नक्की करा. त्यानंतर चौथा असा उपाय आहे की तुम्हाला
सोमवारी सकाळी तुमच्या जवळ तुमचं भगवान भोलेनाथांचं मंदिर आहे किंवा घरामध्ये सुद्धा तुमच्या शिवलिंगावरती तुम्हाला दुधाचा अभिषेक घालायचा आहे. लक्षात घ्या, दूध हे तुम्ही जेव्हा अभिषेक घालता तेव्हा ते बॉटलमध्ये तुम्हाला न्यायचं नाही किंवा एव्हाना पाणीसुद्धा भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती टाकताना तुम्हाला बॉटलनी घालायचं नाही. मी खूप मंदिरामध्ये जेव्हा जाते खूप वेळा, तेव्हा मी बघत असते की काही लोक बॉटलनी पाणी घालत असतात. तर हे साफ चुकीचं आहे. तुम्ही पिशवीत दूध आणता, ते पिशवीतसुद्धा पिशवीनं दूध घालायचं नाही. तुम्ही पिशवीत दूध आणता, पण त्यासोबत तुम्ही एक तुमच्या पिशवीमध्ये एक तांब्या घेऊन यायचा आहे. पितळाचा असेल, चांदीचा असेल किंवा तांब्याचा असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तांब्या आणायचा आहे. स्टीलचासुद्धा तांब्या चालेल. पण लक्षात घ्या, प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये दूध तुम्हाला घालायचं नाही. जर स्टीलचा घेतला तरी एक वेळ चालेल, चांदीचा घेतला तरी चालेल, तांब्याचा घेतला तरीही चालेल. तर ते दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हे लागोपाठ तुम्हाला 5 सोमवार करायचं आहे. आणि नंतर तुम्ही बघा, तुम्ही अनुभवा की तुमच्या जीवनामध्ये किती तुम्हाला बदल दिसत आहेत किंवा किती तुमची परेशानी दूर झालेली आहे, संकट दूर झालेले आहेत. फक्त मनामध्ये विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि भाव हवा. तर असा हे उपाय तुम्हाला करायचा आहेत. त्यानंतर असा अजून एक मंत्र आहे, जो मंत्र तुम्ही जर भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये किंवा घरामध्ये जरी बसून 11 माळा हा मंत्र जर केला ना, तर तुमच्या धनदौलतीमध्ये, ऐश्वर्यामध्ये तुमच्या वाढ होत असते. तर ओम नमो धनदाय स्वाहा, ओम नमो धनदाय स्वाहा, ओम नमो धनदाय स्वाहा. हा मंत्र खूप प्रभावशाली आहे आणि हा भगवान शिव यांना समर्पित आहे. यामुळे खूप महाऋषी आहेत, ऋषी आहेत, राजा आहेत, ते लोक हा मंत्रानेच खूप त्यांनी धनप्राप्ती केलेली आहे किंवा भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त केलेला आहे, असं पुराणामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे 5 उपाय तुम्ही करू शकता. याचं निश्चित फळ तुम्हाला नक्कीच भेटेल आणि एकदा विश्वास ठेवून करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला याचा लाभ झाला की नाही ते. तर अशी होती आजची ही माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सपोर्ट करा, लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि नवनवीन उपाय जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ज्या लोकांचा भगवान भोलेनाथांवरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरायचं नाही. धन्यवाद.